आता आपण सुरुवात करतोय मांगीतुंगी किल्ल्याकडे. सकाळचे वाजले 7. इथून हे मुख्य कार्यालय आणि आपण पार्किंग लॉट 2 मध्ये आलेलो आहे. पार्किंग लॉट 1 मधनं डायरेक्ट गाडी त्या मार्गाने तिकडे डायरेक्ट इथपर्यंत जाते मूर्तीपर्यंत. आणि पार्किंग 2 मधनं आपल्याला ह्या पायऱ्या चढत जायच्या. ह्या इकडनं अशा ह्या पायऱ्या दिसायच्या झिगझॅग, ह्या चढत जायचं. तर आता आपण प्रयत्न करू लवकर पुन्हा खाली यायचं 10 वाजेपर्यंत. 10 ते 11 त्यापेक्षा जास्त वेळ नाही घालवायचा, कारण आपल्या इकडनं परत 6-7 तास ट्रॅव्हल करायचं. तर चला बघूया नक्की मांगीतुंगी आहे कसा. तर इथे एंट्री केल्या आपल्याला इथे मुख्य कार्यालय. आणि मुख्य कार्यालयानंतर इथे पाहू शकता इथे कोणी काय योगदान दिलेलं आहे तसं दिलेलं आहे इथे. आणि इथे सगळी माहिती दिलेली आहे की ट्रस्टी वगैरे मेंबर्स वगैरे कोण आहेत. त्यानंतर इथे एंट्री करावं लागते आपल्याला आणि एंट्रीचे काहीतरी 20 रुपये चार्जेस आहे. पायरी मार्गाने वर जाण्यासाठी आपल्याला पार्किंग 2 मधून ट्रेक सुरू करावा लागतो. मित्रांनो, इथे आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळते की जे सूर्य जसा उगवतो आणि सूर्याची पहिली किरणं ह्या दोन्ही टोकावर पडलेली भेटतात आपल्याला खालून. तेव्हा एक तिकडे पण त्या टोकावर पण आहे आणि ह्या टोकावर पण आहे. पुढे 15 मिनिटाच्या अंतरावरती आपल्याला इथे आदिनाथ भगवानचं दर्शन करायला मिळतं. हे बघा, ही त्यांची प्रतिमा आहे आदिनाथांची. आणि थोडं पुढे इथेच कोरीव गुहा पण बघायला मिळते आपल्याला. ते थोडं आता डागडुजी करण्यात आलेलं आहेत चांगल्या पद्धतीने आणि फार स्वच्छ आहे. हे बघा, आतमध्ये आहे आदिनाथ भगवान. आणि इथे हे शिल्प बघा काय सुंदर आहे. वा, गुहा बघायला मिळतं. हे बघा, एकदम कोरीव शिल्प गुहा आहेत. मित्रांनो, इथे एक्झॅक्टली ही मूर्ती कोणती ते कळत नाही आहे. इथे खाली कमळ दिसतंय आणि ही देवी आहे कसली तरी, पण एक्झॅक्टली कळत नाही आहे. आणि इथे पण एक देव आहे जे सिंहावर बसून आहे. आणि त्यानंतर इथे पण एक देव आहे जे हत्तीवर बसून आहे. असं एकदम पाषाणात कोरलेले पूर्ण आहे. आणि इकडे बघू शकतात तर द्वारपाल इथे. आणि इथे आपल्याला आतमध्ये आदिनाथ भगवान यांची प्रतिमा बघायला मिळते. इकडे पण आहे आणि ह्या साईड पूर्ण गुहा शिल्पानं कोरीव याने भरलेली आहे प्रतिमेने. हे द्वारपाल आहेत. त्यानंतर इथे मोर आहेत दोन्ही साईडला आणि इथे कदाचित हे महावीर असावेत, भगवान महावीर. इथे पण आपल्याला देवीची मूर्ती बघायला मिळते. इथं मा शेरावली वाटते मला तर असं वाटतंय, कारण इथे सिंह आणि देवीची मूर्ती दिली. इकडे पण मोर आणि हे देवी, हे ते ऋषभदेव आहेत. त्यानंतर इकडे पण कोरीव शिल्प बघायला मिळतं. इथे पण एक देवी बघायला मिळते. म्हणजे आतमध्ये हिंदू आणि जैन दोन्ही देवांचं हे वाटतंय मला. इथे आतमध्ये कोरीव शिल्प आहेत, कारण तिथे सिंहावर बसलेली देवी दिसते. म्हणजे शेरावली मा असावी कदाचित ती. आता यापुढे पायऱ्यांची लेवल वाढत जाणार होती. मित्रांनो, खाली असा एक बोर्ड होता आणि त्यावरती लिहिलेलं की गरज नाही त्या मित्रांची जे फक्त मतलबापुरती सोबत असतील. आणि माझे मित्र असेच काहीतरी करते, पुढे चाललेत फक्त पुढून आवाज देतात ये. अजून फार बाकी आहे. ऋषभदेवताची मूर्ती इथून जर नॉनस्टॉप गेलो तर 10 मिनटात मी वरती पोहोचेल त्यांच्या त्या पॉईंटला जिकडनं आतमध्ये जायचं आहे. पण अजून फार बाकी आहे. जवळपास मला असं वाटतं आम्ही 600-700 पायऱ्या चढलो असावं. अजून 3-1000 तरी पायऱ्या असाव्यात बाकी. चला, आणि आदिनाथ मंदिरापासून चॅलेंज सुरू होतं. आदिनाथ मंदिरापर्यंत पहिले 5 पायऱ्या चढून फ्लॅट असतं. आणि आदिनाथ मंदिराच्या पुढे 10 पायऱ्या, 15 पायऱ्या आणि अशा नॉनस्टॉप 20 पायऱ्याचं चॅलेंज म्हणजे लेवल वाढत जाते. तर त्यामुळे आपला स्टॅमिना तुम्ही सोबत व्यवस्थित कॅरी करावा. कुठे थांबायचं कुठे नाही तो विचारपूर्वक. चला, फटाफट चढावे म्हणून एकचा फॉर्म्युलाने पायऱ्या चढत होतो. अजून एक अजून एक डायरेक्ट अंगावर येणार
काही नाही बोलायचं मला, तुम्ही माझ्या हालातीवरून समजून घ्या. जर तुम्हाला इकडे यायचं असेल आणि तुम्ही बिल्डिंगमध्ये राहत असाल तर रोज बिल्डिंगच्या पायऱ्या चढून जायचं आणि उतरायचा प्रयत्न करा. कमीत कमी 10 दिवस तरी. चला फायनली मित्रांनो, पाऊण तासानंतर आपण येऊन पोचलो ऋषभदेव मंदिराच्या इकडे जाणारा रस्त्याकडे. हा त्याचा प्रवेशद्वार आहे. आता आपण जातो आतमध्ये. चला. येथून मूर्तीकडे जाणारी वाट पूर्णपणे कव्हर केलेली आहे, त्यामुळे उन्हाचा त्रास होत नाही. मित्रांनो 108 फुटाच्या मूर्तीकडे जाण्यासाठी आपल्याला इथे लिफ्ट आहे. एवढ्या वरती लिफ्ट मेंटेन केलेली आहे. हो बापरे. चला, एवढ्या वरती लिफ्ट कशी बांधली असेल, कशी काय लास्ट नाही. हा 5 हा. काय वाटतंय जगातल्या सगळ्यात हायेस्ट लिफ्टमध्ये बसून? छान वाटतं. महाराष्ट्रातलं तरी हायेस्ट लिफ्ट आहे. हां, आणि इथे मस्त पंखा वगैरे पण आहे. वा वा वा. हां, 8 जणांची कॅपॅसिटीमध्ये लिफ्ट आहे ही. धमाल. पर्सन कॅपॅसिटी 15, कॅपॅसिटी 1020 किलो. म्हणजे एवढे लोक त्यांना भरू शकतात, 15 जण. आता आपण एंटर करतोय. चलो चलो खुल जा शिम शिम, खुल जा शिम शिम, खुल जा शिम शिम, खुल जा शिम शिम. हां हो. आणि लिफ्टमधून प्रवेश करताच आपण येऊन पोचतो ह्या प्रतिमेजवळ ऋषभदेवांच्या इथे. आणि ऋषभदेव हे पहिले तीर्थकार मानले जातात जैन धर्मातले, ज्यांनी आणि यांनी जैन धर्माचा प्रसारही करण्यास खूप मदत केलेली आहे. काय जबरदस्त आहे. आणि काय पन्नाट किती उंचावरती ती मूर्तीला अत्यंत तर मित्रांनो, सध्या आपण येऊन पोहोचलोय ऋषभदेवची जगातील सर्वात उंच असलेल्या मूर्तीजवळ, जी की इथे आहे मांगीच्या खाली, मांगी किल्ल्याच्या खाली. हा पाहू शकता तुम्ही, किती जबरदस्त मूर्ती वाटते ही. हे बघा, एकदम अप्रतिम वाटते. आणि इथे चाललेली हवा तुम्ही पाहू शकता किती जोरात आहे. थंडवा वाटतोय पूर्ण. आणि ही जी मूर्ती आहे ती एका दगडात इथे कोरण्यात आलेली सिंगल. आता रिसेंटली 2016 वगैरेमध्ये इथं काम 2014मध्ये चालू केलेलं. आणि तुम्ही इथे पाहू शकता, इथे काही माहिती सुद्धा दिलेली आहे की विचित्र हावभाव करून फोटो काढल्यास मोबाईल जप्त केला जाईल वगैरे. तर असे बोर्ड आपल्या देवस्थानात ठिकाणी पण असे लावणे गरजेचे आहे. जबरदस्त मूर्ती आहे, हे पाहू शकता. इथे तुम्हाला जर अभिषेक वगैरे करायचा असेल तर मी इथे अभिषेक वगैरे करू शकता. इकडे यांच्याकडे एंट्री करून तुम्हाला अभिषेक करायला अलाउड आहे. आणि इथे मुळात म्हणजे अभिषेकाचे जे वस्त्र आहे त्या वस्त्रामध्ये तिथनं आपल्याला फोटो काढता येतो. त्याशिवाय आपल्याला आपले जे नॉर्मल कपडे त्यामध्ये तिथे फोटो काढता नाहीत. त्यामुळे त्यांनी इकडे एक बॅरिकेड्स दिले आहे. इकडनं आपल्याला तिथे त्यांचा फोटो काढता येतो. आणि ह्या मूर्तीच्या इथे तुम्ही पाहू शकता, इकडे एक त्यांचे शासनदेव आहे आणि इकडे ह्या साईडला चक्रेश्वरी देवी आहे, त्यांची शासनदेवी आहे. ते कावळा आणि कमळ असं काहीतरी त्याच्यावरती विराजमान आहे. आणि खाली जर ते पायाचे त्या तुम्ही पाहत असाल तर तिथे त्यांनी मंत्र दिलेले, ते अभिषेकाचे जे मंत्र असतात ते दिलेले. तर अशा प्रकारे ही मूर्ती एवढी सुपर्ब आहे. तर इकडे माकडं खूप येतं त्यामुळे समजलं. तर मित्रांनो, आता आपण चालतो पुन्हा वरच्या साईडला. चला. ऋषभदेवच्या इकडे पाया पडून पुन्हा ह्या रस्त्याला यायचं आणि इकडनं आपल्याला जायचं तर वरती मांगीच्या सुळक्याकडे आणि तिकडून त्या तुंगीच्या सुळक्याकडे. तर आता इथून कमीत कमी मला वाटतं अजून 2-1 पायऱ्या असाव्यात. तर लवकर जावं लागणार आहे. चला. तर फायनली मित्रांनो, आपण येऊन पोचलो याच्या जॉईंट पॉईंटला, म्हणजे की हा. तर आता इकडनं चढल्यावर लेफ्ट साईडचा रस्ता जातो मांगीला आणि इकडनं राईट साईडला रस्ता जातो तुंगीला. तर मी सजेस्ट करेल की लवकरात लवकर जेवढं होईल, जर तुम्ही विंटर आणि समर सीझनमध्ये करता तर जेवढं लवकर होईल तेवढं लवकर चालू करा हा ट्रेक. जेणेकरून आता सकाळचे 8:30 होत आले आणि ऊन एकदम बोचरं आहे, टोचतं आहे अंगाला. नाही तर मग पावसाळ्यात. काका आता इथून किती पायऱ्या आहेत वरती? 400. इथून 400. आणि ह्या किती झाल्या आता? तुम्ही खालून झाले हां
2,500 झाले. 2,500 झाले आणि इकडे अजून बाकी 500 इकडे 500 टोटल. म्हणजे हे चालणं पण की फक्त पायऱ्या? 1 किलोमीटर चालत तिकडनं 500 पायऱ्या चढायच्या. पायऱ्या चढायच्या. बापरे, चालेल. चला 400 पायऱ्या चढू पाहिजे. या पायऱ्या आपण येऊन पोचलोय सुळक्याच्या खाली मांगीच्या. हे पाहू शकता भला मोठा सुळका आणि इकडे प्रॉपरली असं यांनी फ्लॅट सरफेस केलं चालण्यासाठी. आणि हे लाद्या एवढं थंड आहे की काय सांगू. वरती आल्यानंतर आपल्याला इथे पाण्याचं टाकं बघायला मिळतं पण ते फार दूषित आहे. लोक येऊन घाण करून गेले. इथे हे बघा, इथे काही प्रतिमा आहेत. इथे काय लिहिले, श्री दिगंबर जैन चार्यो की प्रतिमा आहे. दिगंबर जैनाची प्रतिमा आहेत आणि त्यांचे पादुका आहेत इथे. त्याच्या बाजूला पुन्हा एकदा आपल्याला इथे पाण्याचं टाकं बघायला मिळतं आणि पुढे आहे काहीतरी. आणि हा परिसर बघा किती नितळ आणि ओपन आहे. लेअर झाली इथे खाली डार्क, मग थोडंसं ग्रे, व्हाईट आणि ब्ल्यू, जबरदस्त लेअर आलेली आहे. इकडे डोंगर रांग आहे पूर्ण. इथे लिहिलेलं आहे दिगंबर जैन गुफा मांगीगिरी. तर इथे आतमध्ये आपल्याला काहीतरी बघायला मिळतं. एक कसलं तरी मंदिर आहे इथे, मांगीगिरी म्हणून लिहिलेलं आहे इथे. हे बघा, श्री दिगंबर जैन मांगीगिरी गुफा. ते इकडे इथे भगवान महावीरांचं आहे. खाली काहीतरी लिहिलेलं आहे इथे. ही भगवान महावीरांची गुहा. इकडे तिकडे पण आपल्याला कोरीव शिल्प बघायला मिळतं. इकडे पण कोरीव शिल्प आहे महावीरांचं. आणि डिझाईन बघा, लादा लावण्यात आलेलं आहे. आणि इथे बसण्यात पण केलेले आहे, बसण्यासाठी व्यवस्था. इकडे पण आपल्याला काही प्रतिमा बघायला मिळतात कोरलेल्या. इथे एक पाण्याची टाकी आहे, त्याला उतरायला पायऱ्या पण आणि याला कव्हर केले. याचा अर्थ हे पाणी ते वापरणे किंवा पिण्यासाठी वापरत असावं. त्याच्याच पुढे पाण्यात टाकायच्या बाजूला इथे अजून एक गुहा आहे, जी की ही आहे श्रीकृष्णदेवचे बलराम भाऊ यांची प्रतिमा. असं म्हणतात की ते इथे तपस्या करण्यासाठी पाठ करून म्हणजे मांगी तुंगीकडे तोंड करून बसले होते, त्यामुळे त्यांची फक्त पाठीची प्रतिमा इथे पाहायला मिळते. आणि इथे पाहू शकता इथे अजून गुहा आहे. हे बघा, इथे मुनिदेवची गुहा आहे. मग आदिनाथ भगवानचा पाठीमागे सगळ्या गुफा बघितून झाल्यानंतर परत एकदा इथे पाण्यात टाकी आणि इथे कोरीव मूर्त्या पाहायला मिळतात. आहे पूर्ण जैन धर्माला समर्पित आहे त्या.
तर कदाचित हा पूर्ण सुळका या पूर्ण गुहांनी आणि या प्रतिमेंनी भरलेला आहे. आणि अशा प्रकारे आपला मांगीचा सुळका पूर्ण फिरून झाला आहे. आता आपण वळतोय तुंगीच्या सुळक्याकडे. चला, कारण तुंगीच्या सुळक्यापर्यंत जायला आपल्याला इथून 400 पायऱ्या उतरायच्या, तिकडनं परत 1 किलोमीटर चालायचं आहे आणि पुन्हा 500 पायऱ्या वर चढायच्यात. तर तिकडे जाता जाता कदाचित आपल्याला पाऊण तास लागावा असा माझा अंदाज आहे. आणि तर लवकरात लवकर जाऊ, 9 वाजले, ऊन वाढ. बाजूलाच दुसरी गुहा आहे. ही बॉटल काढायला दादा. इथे दुसरी गुहा आहे. इथे पण काही मूर्त्या पाहायला मिळतात आपल्याला. इथे काही चंदा, पसुब्बर, दिगंबर जैन मंदिर, तुंगीगिरी, चंद्रप्रभूजी भगवान येते. आणि इथे पण आपल्याला अशा कोरीव मूर्त्या पाहायला मिळतात. तुंगीगडावर सुद्धा आपल्याला इथे पाणी टाकं पाहायला मिळतं, पण ते पाणी दूषित आहे भरपूर, तर त्यामुळे पिण्यालायकीचं नाही आहे. माकडांमधला अल्फा बघा बाई, कसला हाय हट्टाकट्टा बिल्डर आहे तो. आणि इथे अजून एक आपल्याला लेणी बघायला मिळते. इथे पंचबाल यती भगवान आहेत पूर्ण, म्हणजे 5 दैवत. मित्रांनो, आपले दोन्ही सुळके करून झालेले आहेत. आता सध्या मी तुंगीवरनं परत निघालो आहे खाली जायला. आणि आता मला एवढं पूर्ण उतरायचं आहे, परत खाली जायचं आहे. तर मित्रांनो, गेल्या सलग 3 दिवसापासून जी टंगळतोड चालली आहे, त्या टंगळतोडने अक्षरशः वाट लावलेली आहे. आणि त्यामध्ये ह्या 3500 पायऱ्या चढताना तर खरंच विचारू नका. पण इकडे असणारा थंडावामुळे थोडंसं निवांत वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या लागलेल्या वाटेमुळे अजून एक चांगली गोष्ट घडली, ती म्हणजे आम्हाला नवीन आत्मविश्वास मिळाला आहे की यापेक्षाही जास्त ट्रेक आम्ही करू शकतो लगातार. तर चला भेटूया लवकरात नवीन धमाकेदार नवीन रेंजवरती. तोपर्यंत